महाबोधी महाविहार मुक्तीसाठी बुलढाण्यात बौद्ध समाज बांधवांचे एक दिवसीय धरणे आंदोलन। बौद्ध समाज बांधवांचे पवित्र जन्मस्थळ महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन बिहार इथं चालू आहे। या मागणीला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण देशभरामध्ये धरणे आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बौद्ध समाज बांधवांचं एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे। बौद्ध गया येथील महाबोधी महाविहार 1949 चा व्यवस्थापन कायदा रद्द करण्यात यावा, महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांच्या हाती देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध समाज बांधव उपस्थित राहून घोषणाबाजी केली। आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट बुलढाणा। अधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन आहे। काय नेमक्या मागण्या आहेत? महाबोधी महाविहार ॲक्ट 1949 हा भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्वी लागू असलेला ॲक्ट आहे। 1950ला या देशामध्ये संविधान लागू झाल्यानंतर संविधानाच्या मूलभूत अधिकाराला म्हणजे धर्मस्वातंत्र्याचा अधिकार 25 ते 28 पर्यंत या देशामध्ये संविधानाने दिला आहे। परंतु 1949चा ॲक्ट हा महाबोधी महाविहार ॲक्ट, ज्यामध्ये बौद्धांचे जे सभासद आहेत या सभासदांचा पूर्णही ताब्यात नाही, किंवा जे बौद्ध अनुयायी आहेत आजही वर्तमानात हे विहार त्यांच्या ताब्यामध्ये नाही आहे। त्यासाठी या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे। पुढची काय भूमिका असणार आहे? महाबोधी महाविहारासमोर महाबोधी मुक्ती आंदोलनाच्या वतीने अनिश्चितकालीन आमरण उपोषण सुरू आहे। सरकारने मध्ये ते दडपण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा पूज्यनी भिक्षू संघ आणि बौद्ध अनुयायी हे दटून ते आंदोलन करता आहेत। भविष्यामध्ये एक महाविशाल रॅली महाबोधी महाविहारावरती त्या कमिटीवरती काढण्याचा आणि सरकारला पटना या शहरामध्ये आणि दिल्ली या शहरामध्ये विशाल रॅलीचं आयोजन भविष्यामध्ये करण्यात आलेलं आहे।